ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शंकरं लोकशंकरं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। वेदवेद्ये परे पुंसि जाते दशरथात्मजे वेदः प्राचेतसादासीत् साक्षाद् रामायणात्मना। उल्लङ्घ्य सिन्धोः सलिलं सलीलं यशोकवह्निं जनकात्मजायाः आदाय तेनैव ददाह लङ्कां नमामि तं प्राञ्जलिराञ्जनेयं। कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखां वंदे वाल्मीकिकोकिलं। दशरथींची चरित्रे म्हणजेच राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न यांच्या चरित्राचा आपण विचार करतोय आणि त्यामध्ये भरताचं चरित्र पाहत असताना आपण त्या प्रसंगापर्यंत आलो होतो जिथे भरत आता प्रत्यक्ष रामाची भेट घेत आहे। भरत चित्रकूटापर्यंत येऊन पोहोचलेले आहेत। चित्रकूटामध्ये आता फक्त कथाभाग पाहिला किंवा प्रसंग पाहिला तर चित्रकूटामध्ये प्रवेश केल्यानंतर भरत आणि राम यांची भेट होते, त्यांच्यामध्ये संवाद होतो आणि त्याच्यानंतर शेवटी भरत प्रभू रामचंद्रांच्या पादुका घेऊन अयोध्येत परत येतात। पादुकांना त्या सिंहासनावरती स्थापन करतात, त्यांच्यावरती अभिषेक करतात आणि सेवाभावाने सेवक वृत्तीने नंदीग्रामामध्ये राहून संपूर्ण राज्यकारभार 14 वर्षांपर्यंत सांभाळतात। आणि जसं रामाचं आचरण, रामाचं वर्तन, रामाचा जीवनकाल त्या वनवासात जातोय, वल्कलादिक परिधान करून जातोय, कंदमुलादिकांचा आहार करून होतोय, तसाच आहार, तसाच व्यवहार, तसंच आचरण भरतांनी नंदीग्रामामध्ये राहून केलं। हा फक्त सगळा कथा प्रसंगाचा भाग आहे, पण या कथा प्रसंगाकडे, या संपूर्ण कथेतल्या एका अंशाकडे म्हणजे पूर्ण रामायणातल्या ह्या अंशाकडे पाहत असताना दोन चरित्र आपल्याला इथे पाहता येतात, उमललेली दिसून येतात। एक प्रभू रामचंद्रांचे आणि एक भरताचे। आणि या दोनही चरित्रांचा वेगळ्या भूमिकातनं, वेगळ्या पद्धतीने वाल्मिकी रामायणाने आणि मानसाने विचार केलेला आहे। वाल्मिकी रामायण हे तत्वप्रधान असल्यामुळे त्यातील तत्व, सत्य काय, धर्म काय, आचरण कसं, कोणतं महत्वाचं, या सगळ्याचा विचार तिथे दिसून येतो। वाल्मिकी रामायणात मध्ये जनक महाराज आल्याचा उल्लेख नाही, मानसाने तो केलेला आहे। बराच सुंदर कथा प्रसंग आहे, बराच भाग आहे। ज्या ठिकाणी भरत आणि राम यांचा संवाद आहे किंवा जिथे जिथे संवाद आलेला आहे तिथे तिथे जे जे प्रभू रामचंद्रांचं चरित्र आहे त्याचा विचार आपल्याला त्यांच्या चरित्राचा करताना करायचा आहे। तेच का म्हणालेत, कुठे काय म्हणालेत, त्यांनी काय सांगितलं, आणि त्यावेळेला जो कथाभाग पाहायचा आहे तो आपल्याला वाल्मिकी रामायणाच्या दृष्टीने पाहायचा आहे। परंतु भरताचं चरित्र पाहत असताना जर भरताचं म्हणून आपल्याला त्यातील सौंदर्य पाहायचं असेल तर ते मानसाच्या दृष्टीने पाहावं लागतं, मानसाच्या अनुषंगाने जावं लागतं। म्हणून म्हणजे मानसामध्ये उत्तम सांगितलंय असा विचार नाही, परंतु भरताचं म्हणून चरित्र पाहत असताना जो गोडवा अपेक्षित आहे तो जिथे आपल्याला सापडतो, पटकन सहज समजता येतो, तो मानसामध्ये। असं का? कारण मानसामध्ये वर्णन करत असताना भक्ती भाव इतका ओतप्रोत भरून वाहतोय की त्या ठिकाणी तत्व सांगावं तरी कोणाला सांगता येत नाही। झालंय कसं, गोस्वामी तुलसीदास वर्णन करतात, गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात की भरत आता चित्रकूटामध्ये आलेले आहेत, भरत राम यांची भेट झाली, त्यांच्या भेटीचा आनंद देवतांना देखील झाला। सगळा कथा प्रसंग हा चालू असताना आता भरत भेटले,
पण आता भेटल्यानंतर लगेचच हा चला दादा मी तुला न्यायला आलोय, चल चल बॅग भर, सगळं हे कर, तयार हो, आपण परत चाललोय, असं नाहीये ना. आल्यानंतर विचारपूस झाली, कसे आहेत बाबा, कसे आहेत, आई कशी आहे, रामांनी विचारलं, संवाद झाला. तो संवाद आत्ता आपल्याला महत्वाचा नाही, आपल्याला भरताचं चरित्र महत्वाचं आहे. संवाद झाल्यानंतर परत प्रत्येक जण आपापल्या आश्रमामध्ये गेले. संध्याकाळ झाल्यानंतर भरत वसिष्ठांकडे गेले आणि वसिष्ठांना विचारतायत, गुरुजी मला सांगा, असं कोणत्या उपायाने रामदादा आपल्या बरोबर परत अयोध्येमध्ये येईल. वसिष्ठांना आनंद झालाय, पण गोष्ट अशी आहे की वसिष्ठांना रामाचा स्वभाव माहितीये, वसिष्ठांना भरताचा स्वभाव माहितीये, त्यांना रामाचं भरतावर असणारं प्रेम माहितीये, भरताचं रामावर असणारं प्रेम माहितीये, आणि त्यांचं परस्परांवरती असणारं प्रेम आणि परस्परांच्या विषयी असणारा आदर, आणि यामुळे त्या प्रेमाच्या आतिर्क्यामुळे, त्या प्रेमाच्या भक्तीच्या त्या ओढीमुळे प्रकट सांगता न येणं, हेही ते जाणून आहे. पुढे काय होणार आहे, काय घडणार आहे, याची कल्पना देखील वसिष्ठांना आहे. त्यामुळे वसिष्ठ भरताला म्हणतात, भरता जर तुला असं वाटत असेल तर एक सोपं करायचं, रामाला असं सांग की दादा सगळं बरोबर आहे, पण माझी इच्छा अशी आहे. वसिष्ठ भरताला सुचवत आहेत काय मागायचं. हे बघ, वनवासात वडिलांनी जायला सांगितलंय की नाही, तुझ्या ठिकाणी मी जातो आणि त्या प्रतिज्ञेची पूर्ती करतो. मी शत्रुघ्नासह वनवासात राहतो, तू अयोध्येत जा आणि राज्यकारभार सांभाळ, मी वनामध्ये राहतो. जर ते पटत नसेल, जर ते मान्य नसेल, कारण तू म्हणतोयस की वडिलांनी मला वनाचं राज्य दिलंय, पिता देई मोहे कानन राजू, मला कानन वनाचं राज्य दिलंय असं दादा तू म्हणत असशील, आणि वनाचं राज्य सांभाळण्यासाठी तू इथे आला असशील, तर एक काम करूया, तू माता सीतेसह अयोध्येचं राज्य सांभाळ, आणि जो काही अग्नीचा प्रसाद आला होता त्याच्या अर्ध्या भागापासून तुझी उत्पत्ती आहे, आणि उरलेल्या अर्ध्या भागापासून आम्हा 3 भावंडांची, लक्ष्मण भरत शत्रुघ्न, आमच्या तिघांची उत्पत्ती आहे. त्यामुळे आम्ही 3 वनामध्ये राहू आणि वनाचा राज्यकारभार सांभाळू. म्हणजे जर असं तुला वाटत असेल की आमचं सामर्थ्य कमी पडेल, मी आणि लक्ष्मणच राहिलो किंवा मी आणि शत्रुघ्नच राहिलो, 2च भाऊ कोणीतरी इथे राहिलो, तर नको, आम्ही 3 भावंड इथे राहतो, तू अयोध्येत जाऊन राहा. आणि हेही शक्य नसेल तर आपण 4ही भावंड इथे राहू. भरताला आनंद झाला. भरत म्हणाले ठीक आहे. याच प्रसंगामध्ये दुसरीकडे दूतांनी भरत चित्रकूटाकडे निघालेत आणि काय घडलंय हे सर्व केकय राजांना जाऊन जनकाला जाऊन सांगितलं. केकय राजाने जनकाला जाऊन सांगितलं. जनक महाराजांना आश्चर्य वाटलं. जनक महाराजांना कळेना. जनक महाराज निघाले. जनक महाराज देखील चित्रकूटामध्ये आले. जनक महाराज आल्यानंतर सर्वांना पुन्हा आनंद झाला. पुन्हा इथे राम आणि भरत यांचा संवाद होतोय, पण संवादातून काही निष्पन्न नाही. येतात, बोलतात, पण मुख्य विषय निघतच नाही. राम म्हणतोय की प्रभू रामचंद्रांनी सांगितलं. राम भरताला म्हणाले की तुला जे योग्य वाटतंय ते कर, उत्तम आहे, जे उत्तम असेल तेच होईल.
वसिष्ठ महामुनी म्हणतायत, मी काय सांगणार रामा, तुला तुझं भरतावरती किती प्रेम आहे आणि भरताचं तुझ्यावरती किती प्रेम आहे तुला माहितीच आहे. त्यामुळे भरताच्या मनातलं अंतःकरणातलं तू जाणतोस. त्यामुळे भरताने वेगळं सांगायची काय गरज आहे. आणि भरत ते सांगू शकत नाहीयेत, कारण आपण सांगितलं तरी रामदादाला ते पटणार नाही याची त्यांना जाणीव आहे. भक्ती प्रेम कितीही ओथंबून वाहू लागलं तरी देखील तत्वावरची, धर्मावरची, सत्याचरणावरची रामदादाची निष्ठा भरत जाणतायत. कोणी काही बोलत नाहीये. जनक महाराज आल्यानंतर ही परिस्थिती तीच आहे. आणि या सगळ्याचं जे सार आहे त्या सारभूत चरित्रामध्ये भरत केंद्रस्थानी आहे. तत्व सत्य कितीही चिरंतन असलं तरी ज्या ठिकाणी भक्ती, भगवंतावरचं प्रेम ओथंबून वाहू लागतं त्या ठिकाणी ते गौण ठरतं आणि भगवंताला ती भक्ती आणि ते प्रेम आवश्यक वाटतं. म्हणून तत्वाचा त्याग करायचा आहे का, तर नाही. भरतांनी असं सांगितलं नाही की दादा चल, त्यांना माहिती आहे तत्व काय आहे, त्यांना माहिती आहे सत्य काय आहे, परंतु ते मान्य असून देखील रामावरच्या प्रेमापोटी, भक्तीपोटी ते बोलू शकत नाहीये. आणि त्याच ठिकाणी प्रभू रामचंद्र भरताचा आपल्यावरील प्रेम, त्याची भक्ती ही जाणत असल्याने त्याला हे तत्व असं असं आहे, असं कर, असं सांगू शकत नाही. आणि हेच या प्रसंगाचं सौंदर्य आहे. जे वसिष्ठ भरत संवादामध्ये आपण म्हटलं, एके ठिकाणी धर्माची, तत्वाची, सत्याची मूर्ती असणारे वसिष्ठ आहेत आणि एके ठिकाणी भक्तीची मूर्ती असणारे भरत आहेत. तेच इथे एके ठिकाणी साक्षात परमात्मा भगवान प्रभू रामचंद्र आहेत आणि एके ठिकाणी त्यांचा भक्त सेवक असणारा भरत आहे. निष्कर्ष काय निघणार, होईल काय? भक्ताला काय अपेक्षित आहे? भक्ताला भगवंतांची कृपा अपेक्षित असते. भगवंतांना भक्ताची भक्ती अपेक्षित असते. काय आहे, भगवंतांना भक्ताची भक्ती अपेक्षित असते की ह्याने उत्तम प्रकारे भक्ती करावी, याच्या अंतःकरणामध्ये राग, लोभ, क्रोध, ईर्ष्या काही येऊ नये. आणि भक्ताला काय अपेक्षित असतं? काही नाही, भगवंतांची कृपा व्हावी, एवढंच. मग निष्कर्ष निघायचा कसा? प्रत्येक जण हेच म्हणताय, तुम्हाला योग्य वाटतं ते करा, हे असं असं चांगलं आहे. काय होतं इथे? एक दुसरा कथा प्रसंग येतो. मानसाने फार सुंदर वर्णन केलं. आता हे सगळं चालू आहे, तिकडे इंद्राच्या अंतःकरणात धाकधूक होऊ लागली. इंद्राला वाटायला लागलं की भरतावरील प्रेमापोटी खरंच प्रभू रामचंद्र भरताबरोबर निघाले आणि गेले परत अयोध्येमध्ये, तर आम्ही हे सर्व जे काही घडवून आणलेलं आहे, कारण प्रभू रामचंद्र वनवासात यावेत आणि नंतर तिथे रावणाचा विनाश व्हावा, राक्षसांचा नाश व्हावा, ही देवतांची अपेक्षा आहे. आणि त्यासाठी सगळं काही त्यांनी घडवून आणलेलं आहे. महाभारतामध्ये या कथाप्रसंगाचा विचार येतो. म्हणजे रावणाचा वध करण्यासाठी म्हणून ज्या वेळेला भगवान विष्णूंनी अवतार धारण करायचं ठरवलं, त्यावेळेला देवतांनी विविध रूपाने अवतार घेतला. आणि त्यामध्ये तो अवतार घेत असताना एक अप्सरा होती जी मंथरेच्या रूपाने अवताराला आली आणि तिला तेच कार्य दिलं होतं. काय?
की काही कर, कसंही कर, पण राम वनवासात गेले पाहिजे, रामाला वनवास झाला पाहिजे, हे कार्य तुझ्यावरती. मग तिच्या मुखामध्ये सरस्वती बसली आणि मग सगळं ते घडून आलं. सगळा कथा प्रसंग येतो, सगळं काही. त्यात सुद्धा माता सरस्वतीने सांगितलं, हे मी करते, पण आता हे भगवंतांची याला अनुमती आहे, भगवंतांना याची कल्पना आहे म्हणून. कधी? मंथरेच्या प्रसंगामध्ये. पुन्हा आता प्रसंग असा निर्माण झालाय की राम परत आता अयोध्येत गेले, तर भरताच्या चरित्राचं जे मोठेपण आहे ते इथे दिसून येतं. भगवंत देवतांना काय काळजी वाटू लागली, आमचं कार्य कसं होणार. त्यांनी पुन्हा सरस्वती मातेला बोला. सरस्वती मातेनं सांगितलं, मी आता या फंदातच पडणार नाही, कारण आता जे काही घडणार आहे, आता जे काही मी करेन त्याला भगवंतांची अनुमती नसेल, ते भक्त आणि भगवंत यांच्यामध्ये येणं असेल, ते भगवंतांचं कार्य नसेल. देवांचे गुरु बृहस्पती यांनी इंद्राला समजावलं, फटकारलं, म्हणाले असा मूर्खपणा, अशी घोडचूक इंद्रा तू करू नकोस. भगवंत स्वतःचा अपमान सहन करतील, पण भक्ताचा अपमान ते सहन करणार नाहीत. त्या सरस्वती मातेला सांगून तिला भरताच्या वाणीवरती बसवून वगैरे काही उलट सुलट करायच्या भानगडीत पडू नकोस. तुला भगवंतांची भरतावरील भक्ती माहिती नाहीये आणि भरताचं भगवंतांवरचं प्रेम माहिती नाहीये. ते जाण. तुम्हाला जसं वाटतंय तसं काही होणार नाहीये, तो लक्षात घे. ही भरतांची भक्ती आहे, हे भरतांचं प्रेम आहे. कारण त्यामध्ये निष्कपटता आहे, त्यामध्ये स्वार्थ नाहीये. स्वार्थ असता तर भगवंतांनी त्या भक्ताची भक्तीची एवढी काळजी केलीच नसती. भगवंत स्वार्थाला उभंच करत नाही. पण भरतांचं प्रेम आहे, त्याच्यामध्ये निष्कपट, निर्व्याज आहे, अगदी साध आहे. सरते शेवटी निष्कर्ष काय निघाला, मग करायचं काय? भगवंतांनी आपल्या पादुका भरताला दिल्या. आता भगवंतांनी पादुका दिल्या, भगवंत पादुकांनी धारणच कुठे केल्या होत्या? वनवासात आहेत ना. तर त्याच्यासाठी वाल्मिकी रामायणाने त्याचं वर्णन केलंय, उत्तर दिलंय. भरताने त्या पादुका स्वतः बरोबरच आणल्या होत्या, कारण अयोध्येला परत घेऊन जाणार तर वनवासात ना, आता वनवासी राहिले नाहीत ना, मग काय अनवाणी घेऊन जाणार का? नाही. भरत पादुका घेऊन आला होता. भरताने सांगितलं, या पादुका धारण करा आणि प्रसाद म्हणून मला द्या. या पादुकांना आता सिंहासनावरती मी स्थापित करेन आणि सेवक म्हणून सेवा करेन, हा निष्कर्ष झाला. मग त्या पादुकांना त्या सिंहासनावरती स्थापन केलं गेलं. जो आपण विषय पाहत होतो, जे वर्णन करत होतो, भगवंत भक्तावरती कृपा करतात. आपली कृपा भक्ताबरोबर नित्य भगवंत सोडून जातात. भगवंत आपली कृपा भक्तावरती करतात. तर ह्या पादुका ही ती भगवंतांची कृपा आहे आणि ती कृपा अयोध्येत नित्य राहिली आणि ते नित्य सेवक म्हणून भरत तिथे राहील. कृपा पात्र झाल्यानंतर अहंकार सहज येतो. तो भरतांनी येऊ दिला नाही, ते सेवक म्हणूनच राहिले, सेवा भावानेच वागले. भगवंता, मी तुझा कितीही मोठा भक्त झालो, तुम्ही मला स्वीकारलत, तरी देखील मी सेवक म्हणूनच राहीन. एक फार सुंदर कविता आहे, बिंदू महाराज दीप यांची कविता आहे. उत्तरेतले फार सुंदर कवी आहेत. ते म्हणतात, भगवंता, मी तुझं माझ्यावरती अत्यंत प्रेम आहे, पण
एकच कर. मी काही मागितलं तर तू देऊ नकोस, कारण मी मागितल्यावरती तू दिलं तर मी तुझ्या ऋणामध्ये राहीन. मी तुझी भक्ती करतोय म्हणून अत्यंत आनंदित होऊन, सुखी होऊन तू मला काही देऊ नकोस, कारण माझ्या भक्तीमुळे जर का तू मला काही दिलंस तर मी मजूर होईन आणि ती मोलमजुरी होईल, त्या मजुरीचं ते मोल होईल. आणि भगवंता, मला कितीही त्रास झाला, मला कितीही कष्ट सहन करावे लागले, तरी देखील तू डोळ्यातनं अश्रू ढाळू नकोस. मैं अगर तडपूं तो तडपूं, दृग से बिंदू टपकाना न तुम. आपले बिंदू महाराज त्या बिंदू या नावाचा उपयोग करताना म्हणतात, दृग से बिंदू टपकाना न तुम. का? कारण जर तू रडलास तर मी तुझ्या तेरी आंखों से दूर हो जाऊंगा, मी तुझ्या डोळ्यांपासून दूर होईन, तुझ्या नजरेतनं दूर होईन. काय फक्त तुझी कृपा असू देत बस. भरताने स्वीकारलं, भगवंता तुम्ही नाही ना, मग तुमची कृपा माझ्या बरोबर नित्य असू देत. भगवंतांनी त्या आपल्या पादुका भरताला दिल्या. भरतांनी त्यांचा अभिषेक त्यांना त्या राज्याच्या सिंहासनावरती स्थापन केलं. का? कारण शेवटी चरणांची सेवा आहे. शेवटी चरणांची सेवा आहे. हा सेवा भाव हे भरतांच्या चरित्राचं गूढ गुह्य आहे, सार आहे. मग इथून पुढे जो चरित्राचा विचार येतो, जो कथाभाग येतो, अन्य छोट्या छोट्या प्रसंगांमध्ये भरतांचं चरित्र सापडतं, पण सारभूत चरित्र जे आहे ते भरतांचं हेच आहे. मग आता कोण? भगवंतांचा बहिष्यर प्राण असणारे लक्ष्मण आहेत. लक्ष्मणांच्या चरित्राचं सौंदर्य हे कशात आहे? तर लक्ष्मणांच्या मुळे भगवंतांचं चरित्र खुलून दिसतं, उठून दिसतं. लक्ष्मणाचं चरित्र कळत नाही एवढं सुंदर आहे. भरतांचं चरित्र प्रकटतेने सुंदर आहे. लक्ष्मणांचं चरित्र अप्रकटतेने सुंदर आहे. का असं म्हणतोय बघायचंय, पुढील भागात पाहू. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.